गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही हा पेशा भरतीचा लढा लढतो आणि आम्हाला न्याय मिळत नाही। सुप्रीम कोर्टाने कोणत्याही प्रकारची स्थगिती दिलेली नसतानाही सुद्धा सामान्य प्रशासनाकडून जे पत्र दिलं आणि त्या पत्राला अनुसरून आज आमचं कॉन्सिलेशन समुपदेशन होऊन सुद्धा ज्या दिवशी नियुक्ती मिळणार होती त्या दिवशीचं बॅकडेटेड पत्र सामान्य प्रशासनाने काढून नियुक्ती रखडवली आणि फक्त शिक्षकच नाही तर 17 संवर्गातील पूर्ण भरतीला ब्रेक दिलेला आहे। आणि आम्हाला असा प्रश्न पडतोय की सरकार जाणून बुजून हे करते की काय। नॉन पेशामध्ये जर कोर्टाच्या अधीन नियुक्ती जर दिल्या जाऊ शकतात तर आमची अजून काही स्टँडसुद्धा झाले नाही आणि सुप्रीम कोर्टाने कुठेच स्थगिती दिली नाही, तरी पण आमच्या नियुक्त्या ह्या रखडवलेल्या आहेत। आणि कुठेतरी आम्हाला हा प्रश्न पडतो की सरकार हे जाणून बुजून आदिवासी समाजासोबतच काय करत आहे। एकीकडे कोर्टाच्या अधीन नियुक्त्या प्रत्येक संवर्गात दिल्या जात आहेत आणि आदिवासी क्षेत्रामध्ये मात्र हे कुठेतरी डावललं जात आहे आणि याचं पूर्ण नैराश्य जे आहे ते आज आमच्या उमेदवारांमध्ये आहे। आणि म्हणूनच आज सरतेशेवटी 13 जिल्ह्यांच्या पात्रताधारकांनी आज निर्णय घेतला की आपण आमरण करायचं, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण हे हत्यार आहे संविधानिक मार्गाने उपोषण करायचं। आणि याच्या माध्यमातून मी जाहीर आवाहन करतो आपले सन्माननीय आमदार असतील, खासदार असतील किंवा संघटना असतील, समाज असेल, सगळ्यांनी या आंदोलनाला सपोर्ट करा आणि आज आपल्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये सामील व्हा। आणि जर सरकारला वाटत असेल की आदिवासींना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी सुद्धा तात्काळ याच्यावर बैठक लावून एक चांगला सुमध्य तोडगा काढून पेशा भरतीचा मार्ग सुकर केला पाहिजे, आदिवासी समाजाला न्याय दिला पाहिजे। एकीकडे सरकार 25 तारखेला जे पत्र निघालं आहे की बोगसांना त्यांनी जे आरक्षण त्यांना कायम सेवेमध्ये केलेलं आहे, मात्र सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन पण जर बोगसांना काढलं जात नसेल, उलट त्यांना आरक्षण दिले जात असेल तर कुठेतरी आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात आणि त्यांना न्याय मिळत नाही। आणि याचाच परिपाक म्हणून आजचं हे उपोषण आहे। आणि निश्चितच जर सरकारने न्याय दिला नाही तर हे पात्रताधारक एक संघर्षाच्या तयारीमध्ये आहेत आणि याची दखल घेऊन माळगाव सरकारने कृपा करून आमच्या वेदना जाणून घेऊन यावर सुवर्ण मध्ये काढून आम्हाला तात्काळ पेशा भरतीचा मार्ग मोकळा करून दिला पाहिजे।